महत्वाची म्हणजे भांडताना किंवा घरात वावरताना किंवा समाजात वावरताना कोणावरही खोटा आरोप कधीही करू नका. ही अत्यंत महत्वाची गोष्ट. तुम्हाला एक सांगतो, खोटा आरोप जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही त्याच्या दसपट प्रारब्ध स्वतःवर ओढून घेत असता. आणि ही ह्या कलियुगातली सगळ्यात मोठी प्रॉब्लेमची गोष्ट झालेली आहे की लोक मत्सरापुढे एवढे खोटे आरोप करीत राहतात लोकांवर की त्यामुळे खरोखरच त्यांच्या नशिबातलं यश निघूनच जातं कायमचं. कारण दुसऱ्या जेव्हा तुम्ही खोटा आरोप करता तेव्हा होतं काय की महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडच्या 10 पापांना तुम्ही स्वतःच्या डोक्यावर घेता. दुसऱ्यावर खोटा आरोप करणं म्हणजे त्या व्यक्तीची 10 पाप स्वतःच्या डोक्यावर घेणं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची. मी मागे जेव्हा अश्वत्थ महाराजांच्या दुसऱ्या वर्षी हे समजावून सांगितलं होतं, नंतर व्यंकटेश यागाच्या वेळेस सांगितलं होतं, त्यानंतर अवधूत चिन्हच्या वेळेस सांगितलं होतं की राजानो कुणावरही खोटा आरोप करू नका. म्हणजे दुसऱ्यावर तुम्ही खोट्या चोरीचा आरोप एकाच माणसावर केलात, 4 माणसांकडे गेलात फक्त, पण त्या 4 माणसांनी 40 जणांना सांगितल्यावरती त्या 40 माणसांनी केलेला 40 पट विचार तुमच्याकडे बोट दाखवतो. ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं की जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता एक, तर तुमच्याकडे 3 बोटं वळलेली असतात आणि एक देवाकडे वळलेलं असतं वरती. म्हणून राजानो खोटा आरोप करू नका. परंतु एकमेकांच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीवर खोटे आरोप करणं, स्त्रिया काय किंवा पुरुष काय, आपल्या प्रेमाच्या व्यक्तीवर तुम्ही खोटे आरोप करताना तेव्हा तुमच्या 100 पट येऊन आढळतं तीच गोष्ट, आणि ज्या इतर व्यक्तीवर तुम्ही करता तेव्हा 10 पट येऊन आढळतं. आणि हाच कलियुगातल्या लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आज म्हणून बाबू वाईट लोक तर खोटे आरोप करतच फिरत असतात, आमच्याशी काही खोटं बोलतच असतात. बिघडत नाही, त्याने तुमचं काहीही नुकसान होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. खोटे आरोप तुमच्याविषयी कोणी केले तर तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि शेवटी सगळ्या जागतिक न्यायालयांच्या पलीकडे सुद्धा त्या चंडिकेचा दरबार आहे मैत्रीपातले, आम्हाला समजलं पाहिजे. ती योग्य न्याय तो करायचा करणारच आहे. एखाद्या माणसाविषयी काय जगाने वाईट म्हटलं मग ती आई काय त्याला वाईट ठेवणार नाही तर तिच्याकडे तसं प्रूफ नाही येतं आणि ती जाणत नाही असं काहीच नाही. परंतु पहिल्यांदा आपण सगळ्यांनी निर्णय घेऊया की खोटे आरोप आपण कोणावर करणार नाही.